स्वामी ओम. तुम्हाला असा अनुभव येतो का आयुष्यामध्ये की अडचणी काही संपतच नाहीत. एक समस्या संपली की दुसरी उभी राहते. मग ती आरोग्याची असेल, करिअरची असेल, आर्थिक असेल, नातेसंबंधामधली असेल, कौटुंबिक कलह असेल, या सगळ्या समस्या एकानंतर एक उभ्याच आहेत. अनएंडिंग, संपत नाहीये. त्याच्यावर तुम्ही खूप मार्ग करताय, काय काय उपाय करताय, पण ते काही संपत नाही. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आता असा एखादा उपाय तुम्ही शोधताय की तो सगळ्या या गोष्टींवरती एकच उपाय. मी जर तुम्हाला म्हटले की तुमच्या या सगळ्या अडचणींवर एकच गुरुकिल्ली आहे किंवा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, आवडेल का तुम्हाला ऐकायला? तर या व्हिडिओमध्ये आपण त्या गुरुकिल्लीविषयी बोलणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी वास्तू एक्सपर्ट भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या ॲस्ट्रो वास्तू भाग्यराज या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांना नम्र विनंती की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं. चला तर जाणून घेऊयात आपण त्या गुरुकिल्लीविषयी. तुमच्या सगळ्या प्रश्नांचं समाधान, ज्याला आपण गुरुकिल्ली असं म्हणू शकतो, ती म्हणजे हनुमान चालीसा. पण ही हनुमान चालीसा निर्माण कशी झाली, तिचं महत्व इतकं प्रचंड का आहे आणि ती कोणत्या प्रकारे आपल्या सगळ्या अडचणींवर काम करणार आहे, चला बघूयात आपण. तर त्यासाठी एक आपल्याला छोटीशी कथा ऐकावी लागेल, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी रिलेट होतील की कशी एवढी पॉवरफुली काम करतोय हनुमान चालीसा. हे सगळं 16व्या शतकामध्ये तुलसीदास नावाचे एक थोर संत आणि कवी होऊन गेले. त्यांनी संपूर्ण रामचरित्रमानस लिहिलं. प्रभू श्री रामचंद्रांची कथा त्यांनी घराघरापर्यंत पोहोचवली. ते श्रीरामांचे आणि हनुमानांचे अनन्य भक्त होते. त्यांच्या प्रत्येक लेखात भक्ती, शौर्य आणि जीवनाला दिशा देणारे संदेश होते. एकदा बादशाने तुलसीदासांना दरबारात बोलवून घेतलं आणि जसे ते दरबारात आले तसे बादशाह त्यांना म्हणाला की तुलसीदास, तुझ्याबद्दल खूप ऐकतो मी, तू चमत्कार करतोस म्हणे, सगळीकडे गावागावामध्ये लोक तुझ्याबद्दल खूप चर्चा करतात, तर चल इथे दरबारात पण एक चमत्कार करून दाखव. तुलसीदास नम्रपणे म्हणाले की मी चमत्कार करत नाही, मी तर श्रीरामांचा दास आहे. यावर मग बादशाह म्हणाले ठीक आहे, मग तुझ्या श्रीरामाला बोलव चमत्कार करायला. त्यावर पुन्हा नम्रपणे तुलसीदासजी म्हणाले की ते असेच येत नाहीत बोलवून, त्याच्यासाठी भक्ती करावी लागते आणि भक्तांनी बोलवले कीच ते लगेच येतात. मग बादशाह, तुम्हाला श्रीरामांची भक्ती करावी लागेल त्याच्यासाठी. हे ऐकून बादशाहला खूप राग आला, चिडला. तुलसीदासांची रवानगी केली तुरुंगामध्ये. तिथेही ते नम्रपणे गेले. तुरुंगात असताना त्यांनी श्रीरामांची आणि हनुमानांची मनापासून प्रार्थना केली, त्यांचं स्मरण केलं. त्यांची भक्ती इतकी प्रखर होती की विश्वात एक तरंग तयार झाला आणि अचानक त्या राज्यामध्ये हजारो वानर आले आणि ते इकडे तिकडे सगळं तोडफोड करायला लागले. काही दरबारामध्ये आले आणि मग लोक घाबरले, लोक इकडे तिकडे पळू लागले. दरबारातही आले ना काही वानर. बादशाहलाही भीती वाटली. त्याच्या लक्षात आलं की हा कोणी, बादशाहही घाबरला. त्याच्या लक्षात आलं की हे काही कोणी साधं सुद्धा प्रस्त नाही, हा कोणीतरी थोर व्यक्तिमत्व दिसते. मग त्यांनी बादशाहने काय केलं, तुलसीदासांची लगेच सुटका केली आणि त्यांना सन्मानाने सोडून दिलं. त्यावेळेला तुरुंगात असताना भगवान हनुमानांची स्तुती करण्यासाठी 40 श्लोक रचले. तेच हे हनुमान चालीसा. या हनुमान चालीसाच्या 40 चौपाई आहेत. त्या प्रत्येक चौपाईमध्ये हनुमानांचे सामर्थ्य, बुद्धी, शक्ती, भक्ती, संकटमोचन ह्या सगळ्याविषयी वर्णन केलेलं आहे. हनुमानजींची कृपा मिळण्यासाठी हनुमान चालीसा ही सर्वोत्तम मानली जाते. तर ही हनुमान चालीसा वाचल्याने त्याचं काय महत्व आहे, काय आपल्या आयुष्यामध्ये बदलतं ते आपण बघूयात. तर सगळ्यात पहिलं तर जेव्हा तुम्ही रोज हनुमान चालीसा म्हणता त्यावेळेला तुमचं भय नष्ट होतं. तुम्ही जेव्हा मनोभावे म्हणता त्यावेळेला तुमच्या आयुष्यातली जी काही भीती आहे, नैराश्य आहे, हे सगळं नष्ट होतं. नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरातली, मनातली जी काही नकारात्मकता आहे ती सगळी नष्ट होते. आरोग्य सुधारतं. रोज जर तुम्ही मनापासून हनुमान चालीसा म्हणालात तर तुमचा रोग कमी होतो, दुःख कमी होतं आणि तुमचं आरोग्य सुधारतं. ऊर्जा तयार होते तुमच्या. जेव्हा तुम्ही रोज म्हणता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारची ऊर्जा तयार होते आणि प्रतिकारशक्ती तुमची वाढते. आणि जेव्हा तुमची प्रतिकारशक्ती वाढते त्यावेळेला अर्थातच आरोग्य चांगलं राहतं. कौटुंबिक शांतता मिळते. कारण जेव्हा तुम्ही आता रोज म्हणणार त्यावेळेला काय होतं, तुमचे हे जे काही राग, मत्सर, द्वेष, मतभेद ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू शेड व्हायला लागतात. आणि घरामध्ये कौटुंबिक कलह होण्यासाठी काय कारण आहे? इतरांचा द्वेष करणं, इतरांचा मत्सर करणं किंवा राग
या सगळ्या गोष्टींमुळेच कलह होतो ना. तर जेव्हा तुम्ही हे वाचायला लागता तेव्हा हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी कमी होतात आणि कुटुंबामध्ये शांतता राहते, आत्मविश्वास वाढतो, धैर्य वाढतं, तुमच्या मनाची एकाग्रता वाढते, तुम्ही फोकस्ड राहता, तुमच्या कामावर लक्ष देऊन काम करता आणि त्यामुळे अर्थातच जिथं कुठे तुम्ही काम करत असाल तिथं तुम्हाला यश मिळतं, प्रगती मिळते आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारते. तर आता ती कशी वाचायची आणि कधी वाचायची? तर रोज सकाळी तुम्ही हनुमान चालीसा वाचू शकता किंवा संध्याकाळी वाचू शकता. सकाळी आंघोळ करून छान उदबत्ती दिवा लावायचा, आसन घ्यायचं, त्याच्यावर बसून मनोभावे हनुमान चालीसा म्हणायचं, वाचायची. मंगळवार आणि शनिवारी वाचलेलं अधिक परिणामकारक असतं. तुम्ही 7 वेळा, 11 वेळा किंवा 40 वेळा वाचू शकता. झोपण्यापूर्वी वाचल्याने काय होतं, एकतर मनातली भीती जाते, वाईट स्वप्न पडत नाहीत आणि शांत झोप लागते. असं जर तुम्ही मनोभावे रोज म्हणालात हनुमान चालीसा तर तुमच्या आयुष्यामध्ये हळूहळू मिरॅकल्स व्हायला सुरुवात होते. हनुमान चालीसा काय करते, एक तर भक्तांना योग्य मार्ग दाखवते आणि तुमचं कोणतंही संकट असू दे तुम्हाला बाहेर काढतं. त्यामुळे आता तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असेल, काय करायचं, रोज हनुमान चालीसा वाचायचं. तर तुम्ही रोज हनुमान चालीसा वाचा आणि असंच तुमच्या आयुष्यामध्ये छान छान अनुभव घ्या. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये शांती येईल, समाधान येईल, समृद्धी येईल. तुमच्यापैकी बरेच जण आधीपासूनच हे वाचत असणार, तुम्हालाही खूप छान छान अनुभव आले असणार हनुमान चालीसा वाचल्याचे, तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल, आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा. आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन भेटणार आहोत. तोपर्यंत रोज हनुमान चालीसा वाचा, सकारात्मक राहा, आनंदी राहा. श्री हनुमानजींची कृपा तुम्हा सर्वांवर राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.